नमस्कार, मराठी निर्भीड बातम्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इथे आलो आहोत गायमुख घाटात। गायमुख घाट सध्या आता चर्चेचा विषय ठरला आहे, कारण की या गायमुख घाटात महानगरपालिकेकडून 8 करोडचा निधी एवढा खर्च करून सुद्धा आज तो निधी एवढा पाण्यात गेलेला आहे। आज देखील त्या रस्त्यावरती खड्डे आहेत। आपण एक म्हण ऐकली असेल की दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, परंतु आज या ठिकाणी या गायमुख खड्ड्याने ही म्हण एक बदललेली आहे। या मीरा भाईंदरमध्ये दोघांचे भांडण आणि जनतेचं नुकसान, मात्र ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे लाभ, असं काहीतरी ते चित्र दिसून येत आहे। कारण की 8 करोडचा निधी या रस्त्यावरती खर्च करून सुद्धा येत्या डिसेंबर 2025 ला म्हणजे 6 महिने उलटले नाहीत तर या रस्त्यावरती पुन्हा खड्डे पडले आहेत। खड्डे असे आहेत की जीवघेणे खड्डे आहेत की कोणाचा अपघात होऊन त्या ठिकाणी मृत्यू होईल। तर या विषयावरती आता चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत इकडचे सोशल ऍक्टिव्हिस्ट करण पवार आहेत। करण पवारजी, काय बोलाल? हा जो गायमुख जो घाट आहे या ठिकाणी भरपूर खड्डे पडले आणि चर्चेचा विषय ठरला आहे। या ठिकाणची दोन्ही सत्ताधारी भाजप आणि शिवसेना आपापसात भांडण दिसत आहे, परंतु खड्ड्याचे विषयावरती ते लोक आक्रमक नाही, या विषयावरती नीट बोलायसाठी चर्चा करत नाही आहेत की हे 8 करोडचा खर्च करून सुद्धा आज या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, त्यावरती कोणतीही कारवाई होत नाहीये। सर्वात प्रथम बघा की ह्या रोडचं काम करण्यासाठी 8 करोड टोटल खर्च झालेत। 8 करोड खर्च करून नंतरही देखील आज जर तुम्ही रोडची अवस्था बघताल की एवढी बिकट आहे, असे खड्डे आहेत की ज्यात ऍक्सिडेंट होण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत। म्हणजे तुम्हाला एखाद्या म्हणजे 2 व्हीलर वरती जर समजा कोणी प्रवास करताय तर नो डाऊट एवढ्या मोठ्या खड्ड्यांची ती ही झाली की ते ऍक्सिडेंट होतील। आणि हे दोन्ही सत्ताधारी आमदार एकमेकांवरती टीका करतात आहे की ह्यांचं काम आहे, त्यांचं काम आहे, राज्य शासनाला दिलं पाहिजे, नगरपालिका दिलं पाहिजे। पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जे 8 करोड झालेत ते महानगरपालिकेच्या निधीतून खर्च झालेत। मग तो जो खर्च आहे त्याच्यावर जर योग्य काम झालं असतं तर ह्या रोडची अवस्था परत अशी नसती झाली। 8 करोड खर्च करून देखील अशी अवस्था आहे। त्यामुळे आमचं आता असं म्हणणं आहे की जो कॉन्ट्रॅक्टर होता, जे इकडचे इंजिनियर होते, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याचं मुख्य कारण म्हणजे जर हे काम व्यवस्थित झालं असतं तर अशी या रोडची अवस्था परत नसती झाली। हे पूर्णपणे लोकांसाठी जीव घेणा प्रवास ठरतो या रोडवरती। नक्की विषय हेच आहे की जेव्हा रोडचं काम चालू होतं त्यावेळी देखील मी बातमी प्रसारित केली होती की जेव्हा काम चालू होतं तेव्हा तुकपट्टी लावण्यात येत होती, योग्य प्रकारे सोलिंग झालं नाही, डांबरचा थर योग्य प्रकारे टाकण्यात येत नव्हता, तरी देखील इंजिनियरने दुर्लक्ष केलं, ठेकेदाराला कोणतीही नोटीस काढली नाही। इकडचे आमदार, इकडचे नगरसेवक देखील यावर शांत आहेत। आता जेव्हा जसं तुम्ही म्हटलात की काम चालू असताना तुम्ही तिकडे गेला होता, त्या स्थळी पाहणी केली होती, तुम्हाला ते दिसलं होतं की जे काम आहे ते योग्य प्रकारे नाही होत आहे। त्याच्यानंतर पण तुम्ही जसं बोललात की अधिकारी असू दे, आमदार असू दे, त्यावर नोटीस काढत नाहीयेत। हे सगळ्यांची मिलीभगत आहे, सगळ्यांना टक्केवारी भेटते, त्यामुळे परत टेंडर काढणे, परत पैसे खाणे हे सतत चालू असतं आणि त्याचा त्रास हा लोकांना सहन करावा लागतो। आता इकडचे भाजपचे आमदार आहेत नरेंद्र मेहता, हे तर बोलतायत की ह्या रोडला निधी मिळत नाही राज्य शासनाकडनं, परंतु आता सध्या तरी हा रस्ता पालिकेकडे हस्तांतरित केलाय, मग त्यांची जबाबदारी नाही का? आता सध्या त्यांच्या हातात हा रस्ता बनवायचा, मग ते जबाबदारी झटकतायत का? तुम्हाला काय वाटतं? अगदी बरोबर। बघा, ह्याच्या आधी जो 8 करोडचा खर्च झाला तो अगदी महानगरपालिकेतूनच झाला। मग हेतून पुढे हा जो रस्ता आहे तो मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतच येतो। मग तुम्ही अचानक बोलू शकता की हे आमचं काम नाही, ते नाही, तर बरोबर हे झटकतच आहे। आपलं त्यांचं काम आहे की जे हा नगरपालिकेच्या हद्दीत रस्ता येतो तर ह्याची पूर्णपणे काम करणे आणि नीट काम करणे, असं नाही की फक्त करण्यासाठी। जसं मागे जो खर्च झालाय ते निकृष्ट, एकदम म्हणजे चुकीच्या फालतू दर्जाचं काम झालंय, त्यामुळे परत हे रस्ते असे खड्डे पडत चाललेत। आता यापुढे जर हे रस्ते आता बनवले नाही तर तुमची पुढे भूमिका काय राहील? रस्ते बघा कसं झालंय की आता दोन्ही आमदार बोलतात की आम्ही मोर्चा काढू, आम्ही मोर्चा काढू। म्हणजे लोकांनी मोर्चा काढायचं सोडूनच द्या, लोकांचे प्रॉब्लेम आहेत, तर ह्यांनी दोघांची सत्ता असून यापासून भांडतात आहे। तर आमची भूमिका एवढी असेल की खरोखर मीरा भाईंदरच्या हद्दीत जेवढे रस्ते येतात आहे, MMRDच्या अंडर जे येतात आहे, ते नीट पाहणी करून तुम्ही तुमच्या आमदारांनी ते त्यांचे हे देऊन आदेश देऊन कामं करून घ्यावी। जर नाही केली तर तुमचे मोर्चे साईडला राहतील, प्रत्येक मीरा भाईंदरकर रस्त्यावर येऊन मोर्चा काढेल। तर आपल्यासोबत होते करण पवार, यांचं असं म्हणणं आहे की हा जो आता सध्या रस्ता आहे गायमुख घाट, तो आता तरी महानगरपालिकेच्या हातात आहे, राज्य शासनाने त्यांच्या हातात दिला, मग त्यांची जबाबदारी बनते की आता सध्या याची दुरुस्ती होणं गरजेचं आहे, कारण की लोकांच्या जीवास वेठीस धरून काही चालणार नाही, त्यांनी काम करणं गरजेचं आहे। त्या दोघांच्या भांडणात या लोकांचा जीव जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे।